Students, we are going to study protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय? सिंथेसिस म्हणजे काय? तर तयार होणे. सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस. Protein synthesis are very important biomolecule. It is a biomolecule like a carbohydrates, lipids. So it is a biomolecule. It is a structural unit of a cell. It is a structural and functional unit. The cell wall or plasma membrane of a cell is made up from the protein with the help of other biomolecules. So it is a structural unit. ती काय असणार आहे? स्ट्रक्चरल युनिट असणार आहे. पेशीची रचना कशापासून झालेली तर बायोमॉलिक्युल्स पासून झालेली. त्याच्यामध्ये दी मेजर कंपाऊंड असणारे इज ए प्रोटीन. ती काय असणार आहे? प्रोटीन असणार आहे. देन इट इज अ प्रोटीन ऑल्सो सर्व ॲज एन्झाईम्स अँड हार्मोन्स. त्याच प्रकारे काही एन्झाईम्स असणारे हार्मोन्स ते कशापासून तयार होतात तर प्रोटीन्स पासूनच तयार होतात. द सेल नीड्स to synthesize new protein molecule. The process of protein synthesis includes transcription and translation. तर प्रोटीन सिंथेसिस मध्ये दोन क्रिया असणार आहे. फर्स्ट वन इज अ ट्रान्सक्रिप्शन अँड सेकंड वन इज अ ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन इज फॉलोड बाय ट्रान्सलेशन. सुरुवातीला काय गुण येतं? ट्रान्सक्रिप्शन गुण येतं, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन गुण येतं. The process of copying genetic information from one strand of DNA into a single strand of RNA transcript is termed as transcription. तर बघा, RNA is synthesized over the DNA. RNA कुठे तयार होतो? DNA वर. DNA कुठे प्रेझेंट असणार आहे? DNA is present in a न्यूक्लियस ऑफ दी सेल. DNA कुठे प्रेझेंट असतो? न्यूक्लियस मध्ये. आपण सुरुवातीला बऱ्याच लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे का नाही? तर RNA, दिस मेसेंजर RNA which is synthesized over the DNA and this process takes place inside the nucleus. During this process, during transcription, RNA is synthesized and the genetic information which is present on a DNA is copied, which is copied on a RNA. तर ज्या वेळेस ट्रान्सक्रिप्शन गुण येतं तर मेसेंजर RNA कशावर सिंथेसाइज होतो? DNA वर, ऑन ए वन ऑफ द स्ट्रँड. त्यावेळेस ती जेनेटिक जी इन्फॉर्मेशन असेल इन ए कोडेड फॉर्म, आपण त्याला तर कोडेड फॉर्म मध्ये म्हणून, सांकेतिक भाषेमध्ये म्हणून, तर ती काय केली जाते? इज कॉपीड. काय केली जाते? कॉपी केली जाते आहे का नाही? आपल्याला कॉपी आणि पेस्ट माहिती आहे. कम्प्युटरमध्ये आपण कॉपी आणि पेस्ट किंवा झेरॉक्स करतो का नाही आपण? कलर झेरॉक्स. त्याच प्रकारे तर ही जे जेनेटिक इन्फॉर्मेशन असणार आहे ऑफ ए DNA इज ट्रान्सक्राईब on a RNA. So then synthesis of complementary strand of RNA takes place, that the adenine nitrogen base pair complementary strand of RNA takes place, except that adenine nitrogen base pair with a uracil instead of thiamine. Here the complementary base is a complementary bases are adenine and uracil. In DNA, the complementary base of a adenine is a thiamine, but in a messenger RNA, instead of thiamine, uracil is present. तर RNA मध्ये बघा, आपण जर डिफरन्स बघितला तर मेजर डिफरन्स काय असणार आहे? RNA जे सिंगल स्टँडर्ड, RNA काय असणार आहे? सिंगल स्टँड असणार आहे. DNA जे डबल स्टँडर्ड.
Then in a DNA there is a complementary base pairing. DNA मध्ये काय असणार आहे? कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असणार आहे. हिअर इन RNA इज अ सिंगल स्टँडर्ड असणार आहे आणि तो जर लिनियर असेल आणि स्ट्रेट असेल, देर इज नो नायट्रोजन बेस पेअरिंग. तिथं काय असणार नसणार, नायट्रोजन बेस पेअरिंग नसणार आहे. परंतु आता ड्युरिंग दी प्रोटीन सिंथेसिस देर इज ए कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. आता सांगितलं DNA वर काय होतो, RNA सिंथेसाइज होतो, त्याच्यामुळे तिथं काय असणार आहे? बेस पेअरिंग असणार आहे. तर मला सांगायचं काय इथं, तर RNA मध्ये थायमिनऐवजी काय असणार आहे? युरॅसिल असणार आहे. बाकीचे असणार आहे ॲडेनिन, गायनिन, सायटोसिन आर कॉमन. काय असणार आहे? कॉमन असणार आहे. फक्त इथं काय असणार आहे? चौथा नायट्रोजन बेस असणार आहे, तो काय असणार आहे? युरॅसिल असणार आहे इन्स्टेड ऑफ थायमिन. थायमिन कुठे दिसून येतं आपल्याला? इन ए DNA. So the central dogma of protein synthesis central idea or central dogma of protein synthesis. The unidirectional flow of information from DNA to RNA to protein is known as central dogma or central principle, central idea. It is a unidirectional flow. आता इथं बघा बाण दाखवलेला आहे की युनिडायरेक्शनल फ्लो दाखवलेला आहे याच्यामध्ये. इट इज एनी डायरेक्शनल फ्लो, एकाच दिशेने. बघा बाणाचा टोक बघा आहे का नाही, या दाखव. फ्रॉम DNA टू RNA अँड फ्रॉम RNA टू प्रोटीन. युनिडायरेक्शनल, नॉट बाय डायरेक्शनल. एकाच बाजूने, त्याच दिशेने दिसून येईल. द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA. इट इज ए DNA मॉलिक्युल. हा काय असणार? DNA मॉलिक्युल असणार आहे. DNA to RNA. DNA to RNA. It is a RNA which is a single stranded. To protein. RNA पासून कोणाकडे? तर प्रोटीन कडे. इज कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. त्यालाच काय म्हणतो आपण? सेंट्रल डॉग्मा. तर आता सुरुवातीला सांगितलंय की the protein synthesis it consists the two process, transcription and translation. This RNA is transcribed on a DNA strand. तर DNA स्टँड वर काय होतो? ट्रान्सक्राईब होतो. ट्रान्सक्राईब म्हणजे आता सांगितलंय का नाही, जेनेटिक इन्फॉर्मेशन जे असणार आहे इन ए कोडेड फॉर्म, ती कोणावर येते? RNA कडे येते. इथं कोरली जाते, कॉपी केली जाते. इट इज कॉपीड. त्याच्यानंतर ही जी इन्फॉर्मेशन असेल इज यूज ड्युरिंग दी प्रोटीन सिंथेसिस. तर ही जे कोडेड लँग्वेज असणार आहे, इन्फॉर्मेशन असणार आहे, प्रोटीन सिंथेसिससाठी काय केली जाते माहिती वापरली जाते. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ट्रान्सलेशन म्हणतो. So first is a transcription. It is a transcription unit. हे काय असणार आहे? ट्रान्सक्रिप्शन युनिट असणार आहे. Here these two stands, this stand and this stand. These stands are a DNA stand. आले का नाही? काय असणार आहे? DNA स्टँड असणार आहे. दे आर सेपरेट, दे आर अनवाइंड ड्युरिंग दी ट्रान्सक्रिप्शनच्या वेळेस काय होते? अनवाइंड होतील. देन इट कन्सिस्ट दी 3 साइड्स. 3 साइड्स असणार आहे.
promoter site, then a structural gene and terminator. promoter genes म्हणू आपण त्याला, स्ट्रक्चरल जीन्स. तर सुरुवातीला इथं काय असणार आहे, सुरुवातीला काय असणार आहे, प्रोमोटर जीन्स असणार आहे. त्यानंतर हे मधले जे असणार आहे ते काय असणार आहे, स्ट्रक्चरल जीन्स असणार आहे. आणि शेवटी काय असणार आहे, टर्मिनेटर जीन्स. So it is a transcription unit. Each transcribed segment of DNA is called as transcription, and it consists the promoter, then a structural genes and terminator, which is seen in a figure. It has three sides. It has three sides. Promoter, then structural genes and terminators. The promoter is located towards the 5' end of structural gene. The promoter which is located at the 5' end. तर त्यातच दाखवल्याप्रमाणे कुठे असणारे प्रोमोटर कुठे असणारे, 5' एंड कडे असणारे. इट इज कॉल्ड अपस्ट्रीम, त्याला काय म्हणू आपण, अपस्ट्रीम. अँड इट इज द प्रोमोटर, इट इज अ DNA सिक्वेन्स. हे काय असणारे, DNA सिक्वेन्स असणारे, DNA सिक्वेन्स that provide the binding site for the enzyme RNA polymerase. तर ही DNA सिक्वेन्स असणार आहे, which is present at the 5' end, and this DNA sequence, it provide binding site for enzyme RNA polymerase. तर जे RNA पॉलिमरेज असणार आहे तर ते कुठे बाइंड होईल, कोणत्या ठिकाणी, तर हे जे प्रोमोटर सांगितलं त्या ठिकाणी ते काय होते, बाइंड होईल. त्या ठिकाणी ते काय होते, जॉईंट होईल. त्यालाच काय म्हणतो आपण, बाइंडिंग. RNA polymerase binds to specific promoter. RNA polymerase binds to specific promoter which is present at the 5' end of the DNA. तर प्रोमोटरची साईड सांगितली तुम्हाला आहे की नाही, सुरुवातीला 5' end कडे असणार आहे. अँड इट प्रोव्हाइड दी बाइंडिंग साईट फॉर ए RNA पॉलिमरेज. तर RNA पॉलिमरेज कुठे बाइंड होणार आहे, तर ह्या टोकाला प्रोमोटरला बाइंड होणार आहे. Each transcribed segment of DNA is called as transcription. Then second one is the structural genes. Two strands of DNA has the opposite polarity. There is two polarities, 5' polarity and 3' polarity. DNA dependent RNA polymerase catalyze the polymerization in a 5 to 3 direction. तर आता दाखवल्याप्रमाणे स्ट्रक्चरल जीनला काय असणार आहे, पोलॅरिटी असणार आहे. इट हॅज ए पोलॅरिटी 5' end अँड 3' end. आता स्ट्रक्चरल युनिट कुठे असणार आहे, सुरुवातीला हे काय तर प्रोमोटर असणार आहे की नाही, सुरुवातीला हे काय असणार, प्रोमोटर असणार आहे. या टोकाला काय असणार आहे, टर्मिनेटर असणार आहे. तर मधले हे जे जीन असणार आहे ती झाली ती स्ट्रक्चरल जीन्स. मधले हे जीन्स काय असणार आहे, स्ट्रक्चरल जीन्स असणार आहे. इट हॅज ए पोलॅरिटी, ही काय असणार आहे, पोलॅरिटी दोन टोकं असणार आहे की नाही. इकडचं टोक काय तर 5' end ऑफ ए स्ट्रक्चरल जीन, इकडचं काय असणार आहे, इज ए 3' end. ती काय असणार आहे, 3' end असणार आहे.
So the DNA strand having the 3 to 5 polarity acts as a template strand. तर आता जर आपण बघितलं त्याच्यामध्ये कोडिंग स्टँड आणि टेम्पलेट स्टँड म्हटलेलं आहे का नाही. कोडिंग म्हणजे ज्या स्टँडची, आता डीएनए बघितलं आपण डबल स्टँड असणार आहे, ज्या स्टँडची माहिती कुठे पोरली जाणार आहे, मेसेंजर आरएनए पोरली जाणार आहे, इट इज कॉल्ड आज कोडिंग स्टँड. त्याला काय म्हणायचं, कोडिंग स्टँड. आणि अपोजिट स्टँड असणार आहे, त्याचा दुसरा स्टँड असणार आहे, तर तो काय असणार आहे, टेम्पलेट स्टँड असणार आहे. So the DNA strand having the 3' and 5' polarity acts as a template strand. The other strand of DNA having the 5' to 3' polarity is a complementary to template strand. काय असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. आपण DNA स्ट्रक्चर मध्ये बघितलेले. The sequence of bases in the strand is the same in RNA. तर जी सिक्वेन्स असणार आहे ऑफ बेसेस ऑफ ए कोडिंग स्ट्रँड इज सेम इन ए RNA, वेअर थायमिन इज रिप्लेस बाय युरॅसिल. तर फरक काय असणार आहे, याच्यामध्ये थायमिनऐवजी काय असणार आहे, युरॅसिल असणार आहे. हाच एक फरक असणार आहे. इट इज ॲक्च्युअल कोडिंग स्ट्रँड, आणि तो काय असणार आहे, ॲक्च्युअल कोडिंग स्ट्रँड असणार आहे. बघा, हे 2 स्टँड लागले आहे काय, इट इज अ DNA मॉलिक्युल. हा काय असणार, DNA मॉलिक्युल असणार आहे. आता ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, तर हे जे कोडिंग स्टँड वरची जी माहिती असणार आहे इज कोडेड, इज कॉपीड ऑन ए RNA, ऑन ए RNA. तर आता का आपण स्ट्रक्चरल जीन्स मध्ये बघितलं तर जो स्ट्रँड मेसेंजर RNA काय होईल, कोड होईल, त्या स्टँडला काय म्हटलंय, कोडिंग स्टँड म्हटलेलं आहे, इज कॉल्ड ॲज कोडिंग स्टँड. आणि याचा अपोजिट म्हणजे हा दुसरा स्टँड असेल ऑफ DNA इज ए टेम्पलेट स्टँड. तो काय असणार आहे, टेम्पलेट स्टँड. ह्या टेम्पलेट स्टँडवर हा काय रन होईल, RNA काय होईल, तो एकाने तयार होत जाईल, सिंथेसाइज होत जाईल. आणि कोडिंग स्टँडवरची जी माहिती असणार आहे, इट कोड्स ऑन ए मेसेंजर RNA, याच्यावर तो तयार होईल. आणि ही जी माहिती असणार आहे ऑफ दिस कोडिंग स्टँड इज कॉपीड, ती काय केली जाईल, कॉपी केली जाईल. तर ह्या ज्या स्टँडची माहिती काय होईल, कॉपीड होईल, इट इज कॉल्ड ॲज कोडिंग स्टँड. त्या स्टँडला काय म्हणायचं, ऑफ DNA इज ए कोडिंग स्टँड. आणि ज्या स्टँडवर DNA काय होईल, रन होईल किंवा सिंथेसाइज होईल, ओव्हर दिस इज कॉल्ड ॲज टेम्पलेट स्टँड. त्या स्टँडला काय म्हणायचं, टेम्पलेट स्टँड. तर अशा पद्धतीने मग हे का नाही स्ट्रक्चरल जीन्स असणार आहे. The information on the strand of DNA is copied on a messenger RNA. This is called sense strand. त्याला काय म्हटलं आपण, sense strand म्हटलंय. Then the terminator is located, coding or sense. The terminator is located at 3' end of a coding strand, that is downstream. अपस्ट्रीम म्हणजे काय, तर सुरुवात. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, तर एंड. लक्षात घ्या. तर आपल्याला त्या फिगरकडे जावं लागतंय. तर हे जे 3' एंड असेल, 3' एंड, तर हा 3' एंड असणार आहे. तर इथं काय असणार आहे, हिअर टर्मिनेटर इज प्रेझेंट, इथं काय असणार आहे, टर्मिनेटर असणार आहे. तर इथं सुद्धा काय असणार आहे, DNA सिक्वेन्स असणार आहे, स्पेसिफिक DNA सिक्वेन्स इज प्रेझेंट. इथं काय असणार आहे, स्पेसिफिक DNA सिक्वेन्स असणार आहे. इट इज कॉल्ड ॲज टर्मिनेटर. त्याला काय म्हटलं, टर्मिनेटर म्हणजे काय, तर एंड ऑफ प्रोसेस. मेसेंजर RNA जे आता काय होणार आहे, सिंथेसाइज होणार आहे ऑन ए कोडिंग स्टँड. इथं आल्यानंतर RNA पॉलिमरेज इथं आल्यानंतर क्रिया काय होईल, स्टॉप होईल.
इज एंड्स मीन्स इट इज कॉल्ड as टर्मिनेटर, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, टर्मिनेटर म्हणतो. प्रमोटर, टू प्रमोट, टू इनिशिएट. काय इनिशिएट म्हणजे काय, आता सुरुवात होणे, ची सुरुवात होणे. टू इनिशिएट, टू प्रमोट. मधले जे असणार ते काय, ते स्ट्रक्चरल जीन असणार आहे. स्ट्रक्चरल जीन म्हणजे तिथं काय तयार होतं, RNA तयार होतो, म्हणून त्याला काय म्हटलंय, स्ट्रक्चरल जीन्स म्हटलंय. टर्मिनेटर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी देर इज ए टर्मिनेशन ऑफ प्रोसेस मीन्स RNA सिंथेसिस मीन्स स्टॉप्स. त्या ठिकाणी काय ते स्टॉप होईल, म्हणून त्याला काय म्हटलंय, टर्मिनेटर म्हटलंय. The terminator is located at a 3' end of a coding stand, that is the downstream. It defines this terminator, it defines the end of transcription process. आता सांगितलं, इथं आल्यानंतर ह्या सिक्वेन्समध्ये आल्यानंतर किंवा ह्या एंडला आल्यानंतर, टर्मिनेटर पॉइंटला आल्यानंतर जे RNA सिंथेसिस असेल आणि DNA इज स्टॉप्स, ते काय होईल, ते स्टॉप होईल. ऑर इट एंड्स, ते काय होईल, ते एंड होईल, थांबेल ती प्रोसेस. तर त्याच्यामुळे त्याला काय म्हटलंय, टर्मिनेटर म्हटलंय. इट इज ऑल्सो ए सिक्वेन्स. After binding to promoter, RNA polymerase move along the DNA and causes local unwinding of DNA duplex into two chains in the region of the genes which expose ATCG bases project into nucleoplasm. ATCG, that is the nitrogen bases, adenine, thymine, cytosine and guanine. They are exposed. When RNA polymerase is binds, this RNA polymerase, it is a RNA polymerase which binds to the strand. These are nitrogen bases, adenine, thymine, guanine, cytosine. These are the complementary nitrogen bases. In between nitrogen bases there is a hydrogen weak bond. यांच्या दोघांमध्ये काय असणार आहे, हायड्रोजन वीक बॉन्ड असणार आहे. त्यासाठी मी DNA स्ट्रक्चर डिटेलमध्ये घेतलेलं आहे इन लास्ट पिरियड. तर हे जे बॉन्ड असेल ते तुटतील आणि ही दोन्ही स्टँड काय होतील, हा स्टँड आणि हा स्टँड काय होईल, सेपरेट होईल. देर इज ए अनवाइंडिंग, काय होईल, दे आर सेपरेट अँड अनवाइंडिंग. तर हे DNA काय होतील, दोन्ही स्टँड ते सेपरेट होतील. After binding to promoter, RNA polymerase move along the DNA and causes the local unwinding. तर काय करू, लोकल अनवाइंडिंग. वाइंडिंग म्हणजे काय, तर आता बघितलं आपण DNA जे ट्विस्टेड स्ट्रक्चर, DNA काय असणार, ट्विस्टेड स्ट्रक्चर असणार आहे. इथं काय करू, इट इज ए वाइंडिंग, ट्विस्टेड असणार, त्याला पिळ असणार आहे. हा पिळ एक प्रकारे काय होईल, ते सुटेल ड्यू टू दी RNA पॉलिमरेज अँड DNA डुप्लेक्स into two chains in the region of gene. त्याच्यानंतर ते जे डुप्लेक्स असणारे दोन स्टँड काय होतील, ते सेपरेट होतील. या ठिकाणी ATCG जे नायट्रोजन बेस असणारे ते आर फ्री, ते काय होतील, ते फ्री होतील. ओनली वन स्टँड फंक्शन ॲज अ टेम्पलेट. दोन्ही पैकी DNA चे दोन जे स्टँड असणारे त्याच्यापैकी एक स्टँड काय असणार आहे, इट इज ए फंक्शनल, ते काय असणार आहे, फंक्शनल असणार आहे. त्याच्यावर RNA काय होते, सिंथेसाइज होईल. इट इज कॉल्ड अँटीसेन्स स्टँड. त्या स्टँडला काय म्हटलंय, अँटीसेन्स स्टँड म्हटलंय. अँड अदर स्टँड विच इज कॉम्प्लिमेंटरी इज ॲक्च्युअली कोडिंग स्टँड. आणि तो काय असणार आहे, कोडिंग स्टँड असणार आहे. तर बघा आता जे फिगर दाखवली त्याच्यामध्ये सेपरेटेड जे स्टँड असणार आहे
अनवाइंड जे स्टँड असणारे 2 स्टँड काय झाले, त्याच्यामध्ये अनवाइंडिंग होणार, पीळ सुटला, दोन्ही स्टँड काय झाले, सेपरेट झाले. दोन्ही DNA स्टँड काय झाले, सेपरेट झाले. तर त्याच्यामध्ये वन स्टँड इज अ फंक्शनल, एक काय असणार आहे, फंक्शनल असणार आहे. आता फंक्शनल कशाला म्हणायचं, ज्याच्यावर RNA काय होईल, सिंथेसाइज होईल. आता ही सगळी क्रिया कुठे घडून होते, इन ए न्यूक्लियस ऑफ द सेल, कुठे घडून होते, न्यूक्लियस मध्ये घडून होते. ज्याच्यावर RNA तयार होईल त्याला काय म्हणायचं, अँटीसेन्स स्टँड म्हणायचं. आणि दुसरा स्टँड असेल ऑफ DNA, इट इज ए कोडिंग स्टँड, तो काय असणार आहे, कोडिंग स्टँड असणार आहे. बघा याच्यामध्ये आता हा टेम्पलेट स्टँड म्हटलेले, याच्यावर काय होईल, तो RNA सिंथेसाइज होईल. याला काय म्हटलंय, टेम्पलेट स्टँड म्हटलंय. याच्यावर तो तयार होईल. आणि ह्या टेम्पलेट स्टँडचा अपोजिट स्टँड काय, तर हा ग्रीन मध्ये दाखवला आहे का नाही, समोरचा, विच इज ए कॉम्प्लिमेंटरी, तो काय असणार आहे, याचा कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे खूप सांगितलं, बऱ्याच वेळा खूप सांगितलेलं आहे. तर हे कोडिंग, हा काय असणार आहे, कोडिंग स्टँड असणार आहे. याची माहिती याच्यावर काय होईल, ती कोरली जाईल. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण आहे का नाही, या फिगरमध्ये, तर ही उलटी दाखवलेली. तर हा काय असणार आहे, इट इज ए टेम्पलेट स्टँड, हा काय असणार आहे, टेम्पलेट स्टँड असणार आहे. आणि हा काय असणार आहे, कोडिंग स्टँड. कोडिंग स्टँडवरची जी माहिती असणार आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल, ती RNA वर काय होईल, ती कॉपी केली जाईल. ज्याची कॉपी केली जाईल, इट इज ए कोडिंग स्टँड, त्याला काय म्हणायचं, कोडिंग स्टँड म्हणायचं. आणि ज्याच्यावर RNA काय होईल, तो सिंथेसाइज होईल, तयार होईल, त्याला काय म्हणायचं, टेम्पलेट स्टँड म्हणायचं. त्यांच्या पोलॅरिटी बघून घ्या आहे का नाही. हा काय असणार आहे, फ्रॉम 5' to 3' एंड, याची काय असणार पोलॅरिटी. आता हा 5' असेल तर DNA मध्ये तिचा अपोजिट स्टँडवरची सुरुवात कुठून होते, 3' ने होते. इट इज ए 3' एंड. Then next point, the ribonucleoside triphosphate joins to the basis of DNA template chain as a transcription proceeds. During the transcription, promoter side कडनं सुरुवात होईल, RNA पॉलिमरेज कुठे बाइंड होईल, टू प्रोमोटर, कशाला, प्रोमोटरला जॉईन होईल ऑफ DNA. त्याच्यानंतर जी रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट्स, हे जे न्यूक्लियोसाइड्स असणार आहे, आपण DNA मध्ये बघितलं आहे का नाही, DNA मध्ये काय न्यूक्लियोसाइड्स आहे का नाही, DNA मध्ये काय असणार आहे, डिऑक्सिरायबोज न्यूक्लियोसाइड असणार. इथं काय असणार, रायबोज. शुगर मध्ये फरक आहे, ती कोणती तर डिऑक्सिरायबोज शुगर, ही काय तर रायबोज शुगर आहे. बोथ आर पेंटोज शुगर, दोन्ही काय तर पेंटोज शुगरच आहे. तर हे जे RNA ची जी शुगर असणार आहे, रायबोज शुगर, त्याच्यामध्ये कोणते न्यूक्लियोसाइड असणार आहे, रायबो न्यूक्लियोसाइड्स असणार आहे. तर हे जे ट्रायफॉस्फेट असणार आहे, दे आर जॉईंट टू बेसिस ऑफ DNA टेम्पलेट चेन. तर जे नायट्रोजन बेसिस असणार आहे ऑफ DNA टेम्पलेट चेन, कोणत्या टेम्पलेट चेनच्या, त्याला काय होते, जॉईंट होतील. ॲज ट्रान्सक्रिप्शन प्रोसीड, द हायब्रिड DNA RNA मॉलिक्यूल डिसोसिएट and makes the messenger RNA molecule free. तर अशा पद्धतीने जे रायबोज ट्रायफॉस्फेट असणार आहे,
रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट. तर याच्यामध्ये जे टेम्पलेट स्टँड असणार आहे, हा काय असणार आहे, टेम्पलेट स्टँड असणार आहे. कॉम्प्लिमेंटरी जे न्यूक्लियोसाइड असणार आहे रायबोन्यूक्लियोसाइड, ते जॉईंट्स टू दिस DNA बेसिस, हे जे DNA बेसिस दाखवलेले आहेत त्याला ते काय होते, ते जॉईंट होतील. आणि प्रोसेस जशी जशी कंप्लीट होईल त्या पद्धतीने इट प्रोसीड्स फॉर्मेशन ऑफ RNA. RNA काय होत जाईल, तो तयार होत जाईल. आणि DNA स्टँड, तर हा DNA स्टँड असणार आहे, त्याच्यावर तो काय होत जाईल, तयार होत जाईल. कुठपर्यंत, जोपर्यंत टर्मिनेटर येणार नाही तोपर्यंत, आहे का नाही, तोपर्यंत ही क्रिया काय होत जाईल, चालूच राहील. व्हेन RNA पॉलिमरेज रिचेस, तर तो RNA पॉलिमरेज दाखवलाय तुम्हाला, आहे का नाही, आता दाखवला. टू दी टर्मिनल सिग्नल्स, टू दी टर्मिनेटर, आहे का नाही, टू दी टर्मिनेटर सिग्नल्स ऑन DNA, इट लिव्स दी DNA अँड फुल्ली फॉर्म मेसेंजर RNA इज रिलीज. आणि DNA वर जसं तो पसरत तयार होत जाईल, कुठपर्यंत तयार होत जाईल, जोपर्यंत याचे सिग्नल लागणार नाही, टर्मिनेटर जोपर्यंत येणार नाही. आता टर्मिनेटर काय असणार आहे, देर इज ए स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ ए नायट्रोजन बेसिस. नायट्रोजन बेसिसची काय असणार आहे, स्पेसिफिक काय असणार आहे, सिक्वेन्स असणार आहे. तिथे त्या सिक्वेन्स तिथे गेल्यानंतर, टर्मिनेटर गेल्यानंतर प्रोसेस विल बी स्टॉप. प्रोसेस काय होती, स्टॉप होईल, म्हणून त्याला काय म्हणलं, टर्मिनेटर म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने तिथं गेल्यानंतर RNA पॉलिमरेज तिथं पोचल्यानंतर DNA पासनं मेसेंजर RNA काय होईल, तो फ्री होईल, रिलीज होईल. रिलीज RNA इज ए प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. हा काय असणार आहे, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असणार आहे. आता तुम्ही म्हणाल प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट काय, तर प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय, हे आता हा मेसेंजर RNA DNA वर कोडिंग स्टँडवर, सॉरी टेम्पलेट स्टँडवर काय झाला, सिंथेसाइज झाला. जी कोडिंग स्टँडची जी माहिती असणार आहे इज कॉपीड ऑन दिस मेसेंजर RNA, त्याच्यावर काय झालं, ती कॉपी झाली. त्याच्यानंतर ही प्रोसेस काय झाली, ॲट द टर्मिनेटर एंड असणार आहे, त्या ठिकाणी काय झाली, स्टॉप झाली. त्याच्यानंतर काय झालं, मेसेंजर RNA DNA पासून काय झाला, वेगळा झाला. तर हा वेगळा झालेला मेसेंजर RNA असणार आहे, इट इज ए प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. हा काय असणार आहे, प्रायमरी, सुरुवातीचा असणार आहे, प्राथमिक असणार आहे, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. त्याला प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट का म्हटलं गेलं, तर याच्या पुढे जाऊन याच्यावर काय काही संस्कार व्हायचे, याच्यावर काही प्रोसेस व्हायचे आहेत, याच्यावर काही क्रिया व्हायच्या आहेत. इट इज नॉट मॅच्युअर्ड, इट इज नॉट फंक्शनल. हा काय तर प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असणार आहे, हा काय तर फंक्शनल नसणार आहे, तो काय तर मॅच्युअर्ड नाही आहे, म्हणून त्याला काय म्हटलंय, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हटलंय. तर तो फंक्शनल केव्हा होईल, काही क्रिया झाल्यानंतर. पुढे 3 क्रिया झालेल्या आहेत. तर बघा, हा RNA असणार आहे, प्रोसेसिंग ऑफ hnRNA. In eukaryotes, RNA transcribe from DNA is called as primary transcript. आता सांगितलं तो काय असणार आहे, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असणार आहे. Such a transcript undergoes changes called processing or maturation. After then it becomes a functional. त्याच्यानंतर तो काय होईल, फंक्शनल होईल. तर आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काय असणार आहे, प्रायमरी असणार आहे, त्याच्यावर काही आपल्याला काय करायचे, संस्कार टाकायचे. इट अंडरगोज दी चेंजेस, त्यालाच काय म्हणतो, पण प्रोसेसिंग म्हणतो, प्रोसेसिंग ऑर मॅच्युरेशन. देन इट बिकम्स ए फंक्शन. त्याच्यानंतर हे प्रोसेस झाल्यानंतर, मॅच्युरेशन झाल्यानंतर तो काय होणार आहे, फंक्शनल होणार आहे. Primary transcript is non-functional and contains both exons and introns.
During processing, only introns are removed by the process of splicing. तर बघा हा DNA त्याच्यावर तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये बघा दोन भाग दाखवलेले आहे. तर हा काय असणार आहे? इट इज इंट्रॉन. हे काय असणार आहे? इंट्रॉन असणार आहे. हा सेगमेंट कसं याचा असणार आहे? एक्झॉन असणार आहे. इंट्रॉन एक्झॉन. तर याच्यामध्ये हे जे इंट्रॉन असणार आहे ड्युरिंग दी प्रोसेस, ह्या प्रोसेस होताना इंट्रॉन्स काय केले जातील ते काढून टाकले जातील. दिस प्रोसेस इज कॉल्ड अ स्प्लायसिंग. त्या प्रोसेसला काय म्हटलंय? RNA स्प्लायसिंग म्हटलेले. त्या ठिकाणी काय उरेल फक्त मग आहे का नाही? ड्युरिंग स्प्लायसिंग इंट्रॉन्स आर रिमूव्ड. इंट्रॉन्स काय होतील? ते रिमूव्ह केले जातील. पुन्हा एक्झॉन्स काय केले जातील? ते जोडले जातील. आणि अशा पद्धतीने हा RNA मॉलिक्यूल जे असणार आहे तो काय होईल? सिंथेसाइज होईल किंवा तयार होईल. रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स आर कॉल्ड ॲज स्प्लायसिंग. त्याला काय म्हटलं गेले? स्प्लायसिंग म्हटलं गेले. प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट इज नॉन फंक्शनल अँड कंटेन्स बोथ एक्झॉन्स अँड इंट्रॉन्स. त्याच्यामध्ये काय असणार आहे? एक्झॉन पण असणारे आणि इंट्रॉन्स पण असणारे. ड्युरिंग प्रोसेसिंग ओनली इंट्रॉन्स आर रिमूव्ड. प्रोसेसिंग होताना इंट्रॉन्स काय केले जातील? काढले जातील. इज कॉल्ड ॲज स्प्लायसिंग. त्यालाच काय म्हटलं आपण? स्प्लायसिंग म्हटलंय. After splicing, exons are joined in a definite sequence, in a definite order. तर स्प्लायसिंग झाल्यानंतर, स्प्लायसिंग म्हणजे सांगितलं तुम्हाला रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स. इंट्रॉन्स निघून गेल्यानंतर पुन्हा एक्झॉन्स काय केले जातील? ते जॉईंट केले जातील. दे आर जॉईंट इन ए डेफिनेट सिक्वेन्स. डेफिनेट सिक्वेन्स ऑर्डरने किंवा सिक्वेन्सने, क्रमाने. दे आर जॉईंट बाय दी एन्झाईम DNA लिगेज. तर ते जे एक्झॉन्स असणार आहे ते काय केले जातील? ते जोडले जातील. त्याला मदत करणारे एन्झाईम कोण असणार आहे? DNA लिगेज असणार आहे. DNA लिगेजने एक्झॉन्स आर जॉईंट. DNA लिगेजने काय होतील? एन्झाईम जॉईंट होतील. So this heterogeneous nuclear RNA undergoes the process of capping and tailing. त्यानंतर हा हेट्रोजिनस न्यूक्लिअर एक्झॉन जॉईन झाल्यानंतर जे RNA तयार होईल, हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA म्हणतो आपण त्याला पुन्हा 2 क्रियांमध्ये जावं लागणार आहे. इट अंडरगोज अनदर 2 प्रोसेस, कॅपिंग अँड टेलिंग. त्याच्यानंतर 2 प्रोसेस असणार आहे, कॅपिंग आणि टेलिंग असणार आहे. तर कॅपिंग मध्ये काय असणार आहे? इन ए कॅपिंग मिथिलेटेड गायनोसाइन ट्रायफॉस्फेट इज ॲडेड टू 5' एंड ऑफ हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA. तर 5' एंडला काय बोलतो? जॉईंट होईल. तर बघा कॅपिंगच्या वेळेस ड्युरिंग दी कॅपिंग, तर ह्या 5' एंडला जी 5' असणार आहे, हा जी आता सांगितलं गायनोसाइन ट्रायफॉस्फेट, मिथॅनो गायनोसाइन ट्रायफॉस्फेट, 3 फॉस्फेट असणार आहे. या टोकाला काय 5' एंडला काय ते जॉईंट होईल. इट इज कॉल्ड as कॅपिंग. त्यालाच काय म्हणतो आपण? कॅपिंग. शॉर्टली इट इज कॉल्ड as कॅप. इन कॅपिंग मिथिल असलेला मिथिलेटेड गायनोसाइन ट्रायफॉस्फेट इज ॲडेड टू 5' एंड ऑफ heterogeneous nuclear RNA. Then in a third process, that is the tailing. In tailing, polyalylation takes place. Tailing मध्ये काय घडून येईल? polyalylation घडून येईल. polyalylation ह्याला काय होईल? पॉलीएटेल म्हटलं बघा. polyalylation 3' ला काय तर polyalylation घडून येईल.
इट इज कॉल्ड ॲज टेलिंग. त्यालाच काय म्हटलं आपण, टेलिंग म्हटलं. नाव दिस आफ्टर द टेलिंग, नाव इट इज कॉल्ड ॲज मेसेंजर आरएनए. हे तिन्ही क्रिया झाल्यानंतर पहिली सांगितले तुम्हाला स्प्लायसिंग, देन कॅपिंग, देन थर्ड प्रोसेस इज ए टेलिंग. ह्या क्रिया झाल्यानंतर दी फुल्ली प्रोसेस, पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर किंवा मॅच्युरेशन म्हणून आपण ऑफ दिस हेट्रो जिनस न्यूक्लिअर आरएनए नाव कॉल्ड, क्रिया झाल्यानंतर ह्या हेट्रोजिनस न्यूक्लिअर आरएनएला काय म्हणणार आहे, इज कॉल्ड मेसेंजर आरएनए. संपूर्ण क्रिया झाल्यानंतर, या तिन्ही क्रिया झाल्यानंतर त्या आरएनएला काय म्हटलं गेले, मेसेंजर आरएनए. इट इज ए फंक्शनल वन. तो काय असणार आहे, फंक्शनल असणार आहे. फॉर ट्रान्सलेशन मेसेंजर आरएनए इज ट्रान्सपोर्टेड. त्याच्यानंतर मग आता बघितले प्रोटीन सिंथेसिसमध्ये पहिली क्रिया काय असणार आहे, ट्रान्सक्रिप्शन असणार आहे. ट्रान्सक्रिप्शनमध्ये आता काय झालं, जी कोडेड फॉर्म, कोडेड स्टँड ऑफ DNA इज कॉपीड. कशावर, या मेसेंजर आरएनए काय झाला, कॉपी झाला. ती माहिती याच्यावर काय गेली, कोरली गेली. आता हे सगळं कुठे घेऊन येतं, इन ए न्यूक्लियस. कुठे घेऊन येतं, न्यूक्लियस. ते ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट झाल्यानंतर फॉर ट्रान्सलेशन, तर सेकंड फेज काय असणार, प्रोटीन सिंथेसिसची ट्रान्सलेशन असणार आहे की नाही. सुरुवातीला सांगितलं आरएनए, दिस आरएनए इज ट्रान्सक्राईब ऑन ए DNA. आफ्टर ट्रान्सक्रिप्शन किंवा काय म्हणता येईल आपल्याला, ट्रान्सक्रिप्शन इज फॉलोड बाय ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन नंतर काय म्हणतं, ट्रान्सलेशन. आता ही जी माहिती असणार आहे मेसेंजर आरएनएची माहिती असणार आहे, ती प्रोटीन सिंथेसिसची जी साईट असणार आहे, दी साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज ए रायबोसोम. काय असणार आहे, रायबोसोम असणार आहे. बघा याच्यामध्ये ही जर आपण सेल घेतली, हा न्यूक्लियस असणार आहे, या न्यूक्लियसमध्ये हा DNA. आता ही जी ट्रान्सक्रिप्शन DNA असणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्या DNA वर टेम्परेचर स्टँडवर काय होईल, आरएनए काय होईल, सिंथेसाइज होईल. पण बघितली पूर्ण क्रिया आहे का नाही. काय घडून, ट्रान्सक्रिप्शन घडून. हे ट्रान्सक्रिप्शन घडून आल्यानंतर हा मेसेंजर आरएनए काय होतो, बाहेर पडतो. आता हे न्यूक्लियस भोवती काय असणार आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असणार. न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर काय असणार आहे, छिद्रे असणार आहे. न्यूक्लिअर पोअर इज प्रेझेंट. तर हे जे न्यूक्लिअर पोअर असणार आहे त्याच्यामधनं हा मेसेंजर आरएनए काय तो बाहेर पडेल आणि कुठे जाऊन मिळेल, तो कोणाला जाऊन मिळतो, रायबोसोमला. पुढे जाऊन मिळतो, इट अटॅच टू दी रायबोसोम. दी रायबोसोम इज ए साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. रायबोसोम काय असणार आहे, प्रोटीन सिंथेसिस काय असणार आहे, साईट असणार आहे, जागा असणार आहे. तर इथून तो बाहेर पडल्यानंतर कोणाला जाऊन मिळतो, रायबोसोमला जाऊन मिळतो. आणि त्या ठिकाणी काय घेऊन येतं, ट्रान्सलेशन घेऊन येतं. ऍक्च्युअल जे प्रोटीन सिंथेसिस जे असणार आहे कुठे घडून येतं, रायबोसोम मध्ये घडून येतं. रायबोसोम इज द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तयार इकडे होतंय. तयार होत असताना काय होतंय, कोडेड जी इन्फॉर्मेशन असेल, जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल, काय केले जाते, कॉपी केली जाते. दिस प्रोसेस कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. त्या प्रोसेसला काय म्हटलं आपण, ट्रान्सक्रिप्शन म्हटलं. ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट झाल्यानंतर हा मॅच्युअर झालेला, तिन्ही प्रोसेस झाल्यानंतर मॅच्युअर झालेला आरएनए कुठे येतो, बाहेर पडेल, न्यूक्लियसच्या बाहेर. कोणाला जाऊन मिळेल, तो रायबोसोमला जाऊन मिळेल. आणि त्या ठिकाणी काय होईल, ॲट दॅट साईट प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन इज प्रोसीड. आणि ट्रान्सलेशनची क्रिया असेल ती त्या ठिकाणी घडून येईल.